देवा तुझा आघात माझ्यावर आला, मृत्यूशय्येवर मी पडलो, प्राण कंठाशा, पण देवा माझी एक इच्छा आहे, अशी मला योग्य ती जागा दे देवा. हे वेगळं तू म्हणजे कोणी सामान्य नव्हे. अरे त्या ब्राह्मण घरात तुझा जन्म झाला, माझ्या वरदानाने तू उन्मत्त बनलास, पण मोक्ष प्राप्त व्हावा म्हणत या मरते समयी ओम नमः शिवाय या क्षणाक्षणी मंत्राचा जप तू करू लागला. तुला स्थान प्राप्त हवंय, मी तुला देतोय. अरे तू माझा भक्त जाईस, मग कोणत्या रीतीने देतोय? या भूतलाच्या ठिकाणी माझी कित्येक शिवमंदिर आहे, त्या मंदिराच्या गाभाऱ्यात माझ्या भक्तानं माझी मूर्ती स्थापन केली. मंदिराच्या प्रवेशद्वारावर या नंदीची मूर्ती स्थापन केली. पण या खडखडण्यात तुझा मी शेवट केला. या खडखडण्यात पुढे येणाऱ्या भविष्यात माझे सारे भक्तजन इथं माझं मंदिर उभारतील, त्या मंदिराच्या गाभाऱ्यात माझी मूर्ती स्थापन करतील. पण मंदिराच्या प्रवेशद्वारावर नंदीची मूर्ती स्थापन न करता तुझी मूर्ती स्थापन करून तुला स्थान प्राप्त करून देतील. देवा स्थान प्राप्त करून तुझ्या मंदिरासमोर मला तू स्थान प्राप्त करून देणार. देवाच्या स्थानाला अर्थ तो कोणता, काय महत्व असणार? नक्कीच महत्व राहणार आहे. अरे या विश्वात तो कोणी जन्माला आला त्याला मरण ठरले हे सारं काही माहीत असून सुद्धा काही जणांना मृत्यूची भीती वाटते. मग जो कोणी तुझं दर्शन घेईल त्याची मृत्यूची भीती ही सदोदित दूर होणार आहे. देवा मला जागा दिलीस, त्या जागेला महत्व ठेवलं, पण देवा तुझा वाहन हा तुझा प्रिय नंदी, मग त्या मंदिराजवळ या नंदीची जागा ती कोणती? अरे शंभू महादेव माता पार्वती यांचं एकीकरण म्हणजे शिवलिंग. मग त्या शिवलिंगाच्या बाजूला या नंदीचं स्थान असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यापुढे या नंदीला आगळ्या वेगळ्या नावानं ओळखलं जाणार. अरे तुझा शेवट करण्यासाठी शंभू महादेवानी या नंदीमध्ये पंचतत्व समाविष्ट केले, म्हणून या नदीला यापुढे पंचतत्वांकित रुद्रपशु म्हणून ओळखलं जाणार. पण त्या महत्वाचे काय? मृत्यू लोकांच्या ठिकाणी असणारे शेतकरी, त्यांच्या गोठ्यामध्ये असणारे दोष थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांच्या गोठ्यातील गायीगुरे ही मृत पावत असतील किंवा गोमाता दूध देत नसतील, तर ते दोष दूर करण्यासाठी त्या गोठ्यामध्ये या पंचतत्वांकित रुद्र पशुचं नामस्मरण केलं तर सारे दोष तुम्ही देवर्षी एक शंका राग नसावा लोक बसावा.